हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण प्रोनाऊन म्हणजे काय ते शिकणार आहोत. कारण मी पाहिले की भरपूर मुलांना नाऊन काय असतं, प्रोनाऊन काय असतं यांच्यामध्ये कन्फ्यूज होतात. आता नाऊन कशाबद्दल बोलणार, प्रोनाऊन कशाला म्हणतात, जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा आता हा जो आयचा अर्थ काय होतं आहे, मी. आय म्हणजे काय, मी. ओके, मग आता आयला आपण म्हणतो फर्स्ट पर्सन. काय होतो, फर्स्ट पर्सन सिंग्युलर. हा फर्स्ट म्हणजे काय, पहिला. पर्सन म्हणजे काय, व्यक्ती. आणि सिंग्युलर म्हणजे काय, एक वचने. म्हणजे फर्स्ट म्हणजे मी स्वतः. फर्स्ट म्हणजे आय, मी स्वतः. लक्षात ठेवा, बाकी कोणीच नाही, ना इकडचा ना तिकडचा, ना ही ना शी ना यू, कोणी नाही. मी फक्त ओनली मॅन जो असेल ना तो म्हणजे मी, म्हणजे आय. त्याला म्हणता मी किंवा मला, यालाच म्हणता फर्स्ट. मग आता तुम्ही सेकंड पर्सन जो असतो, तो सेकंड पर्सन म्हणजे तो असतो यू. सेकंड पर्सन काय असतो, यू. आता सेकंड म्हणजे काय, दुसरा. सेकंड म्हणजे काय, दुसरा. जसं फॉर एक्झाम्पल, आता एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलतोय, तो कोणी असो. जसं आता एक्झाम्पल, आता इकडे येतो रे, हा व्यक्ती आता माझ्याशी बोलतो, हा मुलगा, बरोबर आहे. तर मी पहिला व्यक्ती आहे, फर्स्ट पर्सन. हा समोरचा व्यक्ती झाला सेकंड पर्सन. जेव्हा समोरचा व्यक्ती बोलतो तो असतो यू आणि मी असेल आय. आणि समजा त्याच्या विचाराने जर आपण विचार केला, तर हा त्याच्यासाठी तो काय राहील, आय राहील आणि मी काय राहील, यू राहील. मग आता तुम्ही म्हणा सर यू म्हणजे काय, एकच व्यक्ती असेल का, नाही. एक व्यक्ती बी आला तरी यू म्हणायचं. आणि तू इकडे बेटा, आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती बी आला तो यू असेल. पण हा फरक एवढा लक्षात ठेवा, तो व्यक्ती समोरचा पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट पाहिजे. जसं आता मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतोय. काय करतोय, कॉन्टॅक्ट, आय यू. आता तुम्ही बघणारे किती आहेत मला माहिती आहे का, माहीत नाही. मग तो 1 असेल, 2 असेल, 10 असेल, 200 असेल, 300 असेल, तर तुम्ही माझ्यासाठी यू झालात आणि मी झालो आय. आय म्हणजे फर्स्ट आणि मी तुमच्याशी डायरेक्ट बोलतोय, तो झाला यू म्हणजे सेकंड पर्सन. मग आता थर्ड पर्सन म्हणजे काय, म्हणजे काय, जो व्यक्ती या ठिकाणी नाही आहे. प्रोनाऊन म्हणजे काय, सर्वनाम. लक्षात ठेवायची गोष्ट, नाऊनच्या जाग्यावर वापरणं त्याला म्हणतात प्रोनाऊन. जसं आता बघा, ही मुलगी आहे, ओके, ही मुलगी आहे. आपण हिचं नाव दिलं, ही मुलगीला म्हणतात गर्ल. काय म्हणतो आपण, गर्ल. तिचं नाव दिलं आपण नेहा. काय नाव दिलं, नेहा. नेहाचं आहे ते नाऊन आहे. म्हणजे नाऊन म्हणजे काय, नाम. फक्त नाम आहे, कोणतं नाम आहे माहीत नाही आहे. पण त्या नेहाला, त्या मुलीला मी नेहा नाव दिलं तर ते प्रॉपर नाम होतं. जेव्हा तुम्ही वाक्य बनवतात ना, वाक्य बनवताना प्रत्येक वेळेस नाऊन वापरत नाही, तर तुम्हाला प्रोनाऊनचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, मला आता म्हणायचं असेल, माझ्या बहिणीचे नाव नेहा आहे. नेहा चांगली मुलगी आहे असं कधी म्हणणार नाही. तुम्ही काय म्हणणार, ती चांगली मुलगी आहे. हा जो ती आला आहे ना त्याला म्हणतात प्रोनाऊन. आणि जो नेहा आहे ना तो झाला नाऊन. ती नाऊनच्या पद्धत वापरला आहे. जर वाक्य बनवायचं असेल, सुरुवात तर नाऊन वापरायचं, नंतर तुम्हाला प्रोनाऊन वापरावं लागतं. जसं माझ्याकडे कुत्रा आहे, ओके, तो माझा विश्वासू आहे, तो आला आहे. तर हा जो तो कोणासाठी वापरला आहे, कुत्र्यासाठी वापरला आहे. डॉग काय झाला, नाऊन झाला. ते आपण जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहे, यांच्या वाक्यांमध्ये कसं वापर होतो हे बघणार आहे. मग आता बघा, ही मुलगीला आपण म्हटलं गर्ल, तिला नाव दिलं मी नेहा. आणि मुलगी एकच असेल, तिला आपण काय म्हणणार, शी म्हणणार. त्या ड्रॉइंगकडे बघू नका, ती थोडीशी तिरपस पाहते, बघून घ्या जरा. ओके, तर आता हे मुलगी आहे. आता इच्छा जोडीला समजा एक मुलगा घेतला मी, समजा मी घेतला बॉय. ओके, अ बॉय. आता मी तिचं नाव दिलं कुणाल.
मला सांगा तो मुलगा किती, एक आहे का दोन आहे? एक मुलगा आहे. तर त्याच्यासाठी मी वापरणार आहे ही वापरणार आहे. बघा परत यांनाच म्हणतात थर्ड पर्सन, तिसरा व्यक्ती जो या ठिकाणी नाही आहे असेल बी तर तो तिसऱ्या ठिकाणी उभा असेल. जसं आता मी तुमच्याशी बोलतोय तर तुम्ही कोण आहे माझ्यासाठी? यू आहे. आणि मी तुमच्याशी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, तिसऱ्या व्यक्तीबद्दल समजा मी कुणालबद्दल बोलतोय, अरे यार तो कुणाल माझं ऐकलं नाही, त्याने अभ्यास केला नाही म्हणून नापास झाला तो. मला नेहाबद्दल बोलतोय, अरे यार ती नेहा आहे ना, तुमच्याशी बोलतोय ती नेहा ऐकत नाही. जे नेहा आहे तुमच्याशी बोलताना तो थर्ड झालं, तर मी सेकंड झाला, मी काय झालो फर्स्ट झालो. मला वाटतं फर्स्ट काय असतं, आय म्हणजे काय, शी म्हणजे काय, यू म्हणजे काय, तुम्हाला समजलं आहे. मग आता समजा आता ही नेहा रस्त्याने जाते, काय घ्या, दूध घ्यायला जाते समजा, आणि जाताना ती मस्त गाणी म्हणत जाते. आणि रस्त्यात तिला भेटला कुणाल. कोण भेटला? कुणाल. आणि ती म्हणते, हे कुणाल तू कुठे जातोय? कुणाल म्हणतो, मला दूध घ्यायला जातो, मी दूध घ्यायला जातोय. मग ती म्हणते, अरे मी पण जाते दूध घ्यायला, चल आपण सोबत जाऊ. मग आता हे दोघी सोबत जात आहे. मग आता तुम्ही विचार करणार, मग त्यावेळेस तुम्ही शी वापरायचं का ही वापरायचं? भरपूर लोकांना खूप कन्फ्यूज होतं. काही लोक काय होतं ही अँड शी असं म्हणतात. तर एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, मी अगोदर बोललो आहे की एक पोरगी असेल, एक मुलगी असेल त्यासाठी शी, आणि एक मुलगा असेल त्याच्यासाठी ही, आणि एकापेक्षा जास्त असतील दोघांचा उल्लेख असेल, व 3 असो 4 असो 5 असो, त्यांच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे दे वापरायचं आहे. काय वापरायचं तुम्हाला? दे. लक्षात ठेवा. तुम्हाला समजलं आता? आय म्हणजे मी किंवा मला, शी म्हणजे ती किंवा तिला, ही म्हणजे तो किंवा त्याला, यू म्हणजे तुम्ही स्वतः, ओके. वी म्हणजे आता वी किंवा वापरायचं. आता दे समजलं तुम्हाला? ते तिसऱ्या व्यक्ती ही शी यांना एकत्र बोलून मी तुम्हाला सांगतो. आता वी म्हणजे काय? आता इकडे बेटा जयश इकडे. समजा हे 2 मुलं आहेत. एक्झाम्पल, आय तुम्ही तुमच्याशी बोलतो मी, यू. हा समजा राजू आहे आणि हा कुणाल आहे, आणि मी तुमच्याशी थोडंसं त्यांची गॉसिप करतो, चुगल्या लावतो तुमच्याशी मी. अरे ते जरा वायबार मुलं आहेत जरा, तो वायबार आहे, ही तो कायला ही. समजा मुलगी राहिली असं मी काय म्हटलं तर शी. पण आता या दोघांबद्दल बोलतो मी, अरे ते वायबार आहेत म्हणजे काय दे. एक असेल तर ही, मुलगी एक असेल तर शी, आणि जास्त असेल तर काय होईल? दे असेल. मग जेव्हा तुम्हाला थर्ड पर्सन दे असेल, मग आता वी म्हणजे काय? आम्ही. इकडे ना, इकडे तुम्ही. वी म्हणजे काय? आम्ही. आता आम्ही म्हणजे काय? आता बघा हा ही आहे, दे. आता मी त्याच्यामध्ये ॲड झालो तर मी स्वतः ॲड पाहिजे त्याच्यामध्ये. मी नसेल, समजा मी निघून गेलो, ही. जास्त असेल तर दे, एक पोरगी असेल तर शी. समजलं मी तुम्हाला काय म्हणतोय? आणि तुम्ही कोण आहात? यू आहात. तर मला वाटतं तुम्ही जाऊ शकतात. आता मला वाटतं तुम्हाला आयमधला फरक काय, यूमधला फरक काय, शीमधला फरक काय, याच्यातला हा फरक तुम्हाला जाणवला असेल. काय मुलांना याच्यामध्येच थोडंसं कन्फ्यूज होतात, आय किंवा वापरतात, शी किंवा वापरतात. ओके. मग आता तुम्ही म्हणाल मी इट, ते बी सांगतो. आता इट म्हणजे ते, त्या आणि ती. मग इट म्हणजे बघा हा बी थर्ड पर्सन आहे. आय म्हणजे द फर्स्ट, शी ही सेकंड, सॉरी थर्ड, यू सेकंड आहेत. हा इट का वापरायचा आहे माहिती का तुम्हाला? जसं आता हा कुत्रा आहे, ओके. हा कुत्रा, मला चित्र काय बरोबर नाही काढता येत, मी काय पेंटर नाही आहे, समजून घ्या. कुत्रा आहे हा एक्झाम्पल म्हणून समजून घ्या. कुत्रा आहे. या कुत्र्याला मी म्हटलं अ डॉग. एकच कुत्रा आहे, लक्षात ठेवा, एकच कुत्रा. मी पहिले नाऊन घेतलं, याला होता नाऊन. त्याच्यानंतर जर मी कधी काय वापरलं तर मी त्याला वापरेन इट. तर एक कुत्रा असेल किंवा एखादी प्राणी असेल, समजा अ चेअर वापरलं तर इट, अ फॅन वापरलं इट, पण ती वस्तू एक पाहिजे. परत समजा हा एक कुत्रा आला, राईट, परत हा एक कुत्रा आला, तर आता मी तुम्हाला काय सांगितलं, जास्त जर असेल
तेव्हा आता हा कुत्रे, आता मला सांगा अ डॉग कधी म्हणणार आहे का आपण? त्यांना आपण काय म्हणतो? डॉग्स. काय म्हणतो त्यांना? डॉग्स. म्हणजे डॉगचं प्रोनाऊन काय येईल? दे येऊन जाईल. मला वाटतं तुम्हाला हा प्रोनाऊन जो आहे काय असतं याच्यातली भानगड समजून दिली असते. कारण कसं आहे, काही मुलांना आहे ना प्रोनाऊनमध्ये खूप अडचणी येतात. मी आधी बोललो आहे की तुमचा जो येणारा जर तुम्हाला वाक्य बनवायची असेल तर ह्या प्रोनाऊनचा वापर करावा लागेल. परत बघा, याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतात. आय म्हणजे मी, मला, शी म्हणजे काय, तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे. याचा वापर कसा करतात हे तुम्हाला समजलं असेल. आणि हां, सर्वात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फक्त सबस्क्राईब करू नका, जी बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करा, जेणेकरून जेही नोटिफिकेशन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू व्हेरी मच.